नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले प्रिया के प्रीतम YouTube चॅनलवर। तर विषय असा आहे, मला भरपूर कमेंट येत होते की प्रिया तू डिलिव्हरी नंतर एवढा वेट लॉस कसं केलं। तर त्याच्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते। प्रत्येकाला माहिती आहे मेहनतीशिवाय काय वेट लॉस होणार नाहीये। तर पहिले 7वा महिना जेव्हा लागला मला, म्हणजे बाळ 7 महिन्याचं झालं, तेव्हा मी हलका एक्सरसाइज चालू केले होते। पण ट्रेडमिलवरती मी थोडं वॉक करायची, बट माझं थोडं स्टिचेस पेन करायला लागले। मग मी ते स्टॉप केलं आणि मी म्हटलं चला आता आपण वेगळ्या एक्सरसाइज केल्या पाहिजे घरामध्ये। तर तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळेस मी तुम्हाला एक्सरसाइजसाठी मी काय वापरते मी तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये, प्रमोशनचा व्हिडिओ होता, बट ते माझ्यासाठी आता खूप हेल्पफुल झालं आणि युजफुल झाले। ते बाळाला तर फीड मला करावंच लागतं, बट शरीर पण मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मी हलके एक्सरसाइज करत असते आणि मी त्या काय करते एक्सरसाइज आज तुम्हाला या पूर्ण ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे। तर ब्लॉग पूर्ण बघा। सगळ्यांना माहिती हेल्थ किती महत्त्वाचं आहे, बाळासाठी झालं, आईसाठी झाली आणि प्रत्येकासाठी हेल्थ खूप जास्त गरजेचं आहे। त्यामुळे मेंटेन राहणं सुद्धा गरजेचं। तर एक्सरसाइज सोबत माझं डाएट सुद्धा चालू आहे तसं, कारण की बाळाला फीड सुद्धा करावं लागतं आणि मी तसं डाएट सुद्धा घेते ज्याप्रमाणे माझं जास्त फॅट नको वाढायला अशा प्रकारचं, आणि बाळासाठी सुद्धा हेल्दी राहील असं डाएट करते। तर 7व्या महिन्यापासून मी एक्सरसाइज चालू केलंय, मी तुम्हाला तर आताच सांगितलं। एकाएकीच माझं वजन कमी नाही झालं असं नाहीये। माझं पहिले 59 kg होतं, हळूहळू माझं आता 50 kg झाले। जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा माझं 59 होतं आणि आता माझं 50 किलो झालंय वजन। तर हे 9 किलो वजन मी 5 ते 7 महिन्यामध्ये कंप्लीट केलंय। जास्त एक्सरसाइज नाही करत ना, तुम्हाला जे आहे ते जेन्युइनली सांगते। फक्त मोजून 15 मिनिटासाठी एक्सरसाइज करते, बट शरीराला थोडी हळूहळू करून सवय लावते। कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सिझर झाल्यानंतर ना जास्त एक्सरसाइज केल्यानं त्रास होतो। सुरुवातीला मला झालं होतं जेव्हा मी ट्रेडमिल वरती वॉक करत होते, रनिंग करत होती, मला खरंच त्रास झाला। मला अक्षरशः डॉक्टरकडे जावं लागलं। मग डॉक्टर बोलले तू हलके एक्सरसाइज कर, तुला जे झेपवेल त्या एक्सरसाइज कर हळूहळू करून, आणि नंतरला प्रॉपर एक्सरसाइज तू करू शकते। तर मी हळूहळू करून आता चालू केलं आहे। तसं 15 मिनिटच एक्सरसाइज करते, पण प्रॉपर करते, आणि त्यासोबत माझं डाएट सुद्धा चालू आहे। तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळं माझं मॉर्निंग पासून सगळं शेड्यूल मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। आज मॉर्निंग पासून मी काय इक्विपमेंट यूज करते, कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करते, हे पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जर डाएट पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की सांगेल। आणि मेन म्हणजे 15 मिनिटच मी तुम्ही बोलत असेल 15 मिनिटं का करते, कारण ही 15 मिनिटं जी मी एक्सरसाइज करते ही 2 तासाच्या बरोबरची। तर सगळ्यात पहिले मी उठल्यानंतर सर्वात पहिले बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करून घेते, त्यानंतर मी मेडिटेशन करते आणि हळूहळू वॉर्म अप करायला सुरुवात करते। 15 मिनिटाची एक्सरसाइज मध्ये माझा 5 मिनिटं वॉर्म अप आणि मेडिटेशन असतं। सगळ्यात पहिले मी उठल्या पहिले ब्रश करते। ब्रश करून झालं पहिले विंडो ओपन करून सूर्यप्रकाश घेते, कारण की सूर्याकडे बघितलं ना थोडी पॉझिटिव्ह एनर्जी येते। सूर्यप्रकाशाकडे बघितलं, मस्तपैकी बाहेर निसर्गाशी थोडासा संवाद झाला आपला, की थोडं वॉर्म वॉटर घेते आणि ते पिते। त्यानंतर मी एक्सरसाइजला सुरुवात करते। तर पहिले जे 15 मिनिटांमधले जे 5 मिनिटं आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटं मेडिटेशन करते, त्यानंतरला 3 मिनिटं जे उरलेले आहेत त्याच्यामध्ये वॉर्म अप करते। वॉर्म अप हे एकदम म्हणजे नॉर्मल आहे, जसं आपण हे केलंच पाहिजे, कारण की आपण प्रत्येक शरीराचे जे जॉईंट आहेत जे पूर्ण आखडलेले आहेत आपण त्याला रिलॅक्स करतोय, म्हणजे त्याला मुवमेंट करण्यासाठी स्ट्रेच करतोय आपण त्याला, आणि शरीराला म्हणजे आपण आपल्या शरीराचे जे मशीन आहे त्याला आपण तयार करतोय पुढचे एक्सरसाइज करण्यासाठी। जॉईंट सोबत आपण आपल्या शरीरातले जे मसल्स आहेत त्याला सुद्धा आपण तयार करतोय की आता आपल्याला एक्सरसाइज करायची, तर थोडी आपल्या मसलची जॉईंटची हालचाल झाली पाहिजे। मेन म्हणजे इंजुरी होत नाही। त्यामुळे मला वाटतं बरेच जण ही मिस्टेक करतात, वॉर्म अप पहिले करत नाही, पण हे खूप गरजेचं आहे करणं। वॉर्म अप एंड झालं, आता वेळ आहे आपल्या एक्सरसाइजची। तर एक्सरसाइज साठी मी वापरते ही माझी अगारोची अल्फा व्हायब्रेशन प्लेट। खरं सांगू तुम्हाला, ही व्हायब्रेशन प्लेट माझ्यासाठी एक मॅजिक म्हणून आहे। जे काम ट्रेडमिलने नाही केलं, डंबलने नाही केलं, ते माझं हे व्हायब्रेशन प्लेटने काम केलं। जसं की मला कोणत्याही प्रकारचं नुकसान न होता मला माझी वेट लॉस जर्नी याने सक्सेस केली। तर चला मी फटाफट तुम्हाला दाखवते मी काय एक्सरसाइज करते ती। आणि हो, मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं तुम्ही हे कसं हे वापरायचं, कसं चालू करायचं वगैरे, पण जे आता नवीन आहे ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी मी हे पुन्हा माझी एक्सरसाइज झाली की मी तुम्हाला चालू करून दाखवते हे कसं ऑपरेट करायचं, कारण की आपला हा व्हिडिओ मेन एक्सरसाइजचा आहे, त्यामुळे सगळ्यात पहिले आपण एक्सरसाइज करून घेऊ।
त्यानंतर चौथी एक्सरसाइज आहे डिप्स. याचे पण 3 सेट 10 रेप्स. मी नी बेंड डिप्स करते कारण माझं स्टिचेस नको दुखायला म्हणून. तुम्ही नॉर्मल डिप्स ही करू शकता. या एक्सरसाइज माझी 5वी एक्सरसाइज आहे ॲब्डोमिनल प्लँक. ही पण टमी फॅट बर्न करण्यासाठी आणि कोर मसल टाईट करण्यासाठी एकदम भारी एक्सरसाइज आहे. या व्हायब्रेशन प्लेट मध्ये 5 प्री मोड आहेत आपण जे यूज करून ही एक्सरसाइज करू शकतो. हे एकच व्हायब्रेशन प्लेट बॉडी मसाज, कॅलरीज बर्न, वेट लॉस, मसल टोन, पेन रिलीफ करण्यासाठी उपयोगी आहे. प्रत्येक एक्सरसाइज नंतर 1 मिनिटचा रेस्ट घ्यायचा आणि मग दुसरी एक्सरसाइज करायची. 6वी एक्सरसाइज आहे वन साइड प्लँक. टमी वरचे साइड फॅट बर्न करण्यासाठी एक्सरसाइज करायची आहे. व्हायब्रेशन प्लेट घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे सध्या काही ऑपरेशन झाले असेल, हार्ट प्रॉब्लेम असेल, प्रेग्नन्सी असेल किंवा नुकतीच डिलिव्हरी झाली असेल तर हे यूज करायचं नाही. सेफ एक्सरसाइज आणि इक्विपमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत. आता झाली बॉडी एक्सरसाइज. या व्हायब्रेशन प्लेट सोबत एक रेजिस्टन्स बँड पण येतो. याने पण सेपरेट मसल एक्सरसाइज करू शकतो. बायसेप वर्कआउट, ट्रायसेप वर्कआउट, शोल्डर प्रेस, स्क्वॉट आणि अजून बरेच काही. मी फक्त 10 मिनिट एक्सरसाइज करते आणि हो, व्हायब्रेशन प्लेट पूर्ण दिवसातून फक्त 10 मिनिटच यूज करायचे. उगाच वेट लॉस करायचं म्हणून घाई नाही करायची. खूप जास्त यूज केलं तर इंजुरी होऊ शकते. आता जे मी सुरुवातीला प्रॉमिस केलेले नवीन व्ह्यूअर्सला की या व्हायब्रेशन प्लेट बद्दल सांगते, हे कसे ऑपरेट करायचे. हे बघा, हे आहे मॅग्नेटिक अक्युप्रेशर. व्हायब्रेशनने हे आपले ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करते. यावर एक डिजिटल डिस्प्ले आहे, तिथून आपण हे स्टार्ट, स्टॉप, पॉज करू शकतो. यामध्ये 5 प्री प्रोग्राम मोड्स आहेत, P1 to P5. डिस्प्लेवर कॅलरीज किती बर्न झाले ते दिसते, टाइम दिसतो, किती वेळपासून आपण यूज करतोय. आपण टाइम ही सेट करू शकतो, 1 मिनिट ते 15 मिनिट. पण मी 10 मिनिटच यूज करते. ते सेट केलेल्या टायमानुसार ऑटोमॅटिक बंदही होऊन जातं. तसेच इथे स्पीड सेटिंग पण दिलेले आहेत, 0 to 180. आपण हे हळूहळू सुरू करायचं आहे. जशी आपल्याला सवय होईल तसे स्पीड वाढवायचा. डायरेक्ट जास्त स्पीडवर नाही करायचं, नाहीतर इंजुरी होऊ शकते. आपलं वर्कआउट पूर्ण झाले की ऑफ करायचे आणि ठेवून द्यायचं. या प्लेटला खाली रबर ग्रिप दिलेली आहे म्हणून हे स्लिप होऊ शकत नाही. आणि याचं मॅक्झिमम वेट कॅरिंग कॅपॅसिटी 180 kg आहे, सो टेन्शन नाही.